पुरत होते पण एवढे त्याने. अरे तेच पुरत होते ते सणावाराला 1.5 2 शेरचं दळण केलं. अरे आताची गोठी रे पाहुण्याबरोबर एक माणूस जेवत होता. चपाती. हा एक माणूस पाहुण्याबरोबर. आणि आता रोज चपाती आहे. खायला कोण त्याला मी तर नाही खाऊ राहिलो कधीच. आणि पाहिलं ना खाऊच नव्हती. गहूच नव्हते नाही का, बाजऱ्या. हा. आणि ते हुलग्याचे काय हुलगे याचे का नाही, तर हुलगे मठ इथं हा? इथं नाही आली नाही का. अरे भाऊ बाजऱ्या काय पुरत होत्या. बाजरी नांगटी काढूच तर बाजऱ्या पुरत कामं दाणे सगळं आवडत होती. कामंदाने संगत आवडत होते. तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या शेताच्या बांधावरून या यूट्यूब चॅनलवरती. आणि आपण आता हे चॅनल चालू करतो आहे, त्याची सुरुवात आपण अशी करतो आहे. आज आलो मी आमच्या नवलाईच्या माळावरती. जानेवारी महिना चालू आहे आणि जानेवारी महिन्यातसुद्धा आमचे ढोरं सकाळी 7 वाजता माळावरती आणून घालतो आम्ही. आणि सध्या माळावरती ज्या गड्ड्यामध्ये पाणी तुंबलेलं राहतं ना, ते पाणी कमी पडलं, त्यामुळे दुपारी ढोराला ताना लागत. त्या गाभण गाई आहे, त्यामुळे त्याला दुपारी पाणी पाजायला आज माझा नंबर लागला. आणि आपण थोडक्यामध्ये आज नवलाईच्या माळाचा जो इतिहास आहे थोडक्या मोडक्या शब्दामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. पण नवलाईच्या माळाचा इतिहास जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला जुनं खोड बघावं लागेल. जुनं खोड म्हणजे कोण? एक अनुभवी, ज्यांनी आपल्यापेक्षा 4 उन्हाळे पावसाळे शिल्लक खाल्ले, म्हणजे आपल्यापेक्षा वयस्कर माणसाकडून ह्या नवलाईच्या माळाचा आपण थोडक्यामध्ये इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करू. की जुन्या काळामध्ये इथं शेती व्हायची. गहू, हरभरा, ज्वारी असे हिवाळी पिकं इथं घेत होते. आता ते कशा पद्धतीने घेत होते, त्याची दळणवळणाचं काय साधन होतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या काकाकडून समजून घेणार आहे. आणि आपले काका ते साईडला बसलेले, तर आपण असं रँडमली विचारणार आहे त्यांना. असं सांगणार नाही की आपण व्हिडिओ चालू केला का काय वगैरे. पण बघू आजचा व्हिडिओ कसा होतो, नक्की कमेंट करून सांगा. शेवटी आपण बोलू. कोणत्या कोणत्या गावाचे लोक गहू पेरत होते अण्णा? गहू, बाजरी, ज्वारी इथं सगळे कोणतं अंजंडो? नाही हो, अंजंडो मुळडांचं नाही. अंजंडोचं नाही का? नांद्रवा ओळून नांद्रा वागुळं डोनवड. आम्ही झोंगले गहू इथं खाल्ला कोण लक्ष्मी मामाची वाटणी होती. गावडीची बांधाची खाल्ला कोण लांबी वाटणी होती. किती राज तिथं गहू द्यायचा? माझ्या गहू 4-5 एकर गहू झडीत द्यायचं अण्णा ते गहू? इतकले गहू हो माझ्या डोळ्याला मला कळते. इतकले गहू राजे आपल्या गावाला, म्हणजे इतकले गावरान गहू नुसते पेरून दिले की त्या ओलीवर जसे जमीन ओलाची जास्त ते गहू उठायचे. पाणी भरायचं काम नाही, काही नाही. ताकद होती पण अण्णा त्या धान्यामध्ये. गावरान होतं भाऊ. पोटी गहू म्हणतो त्याला, पोटे गहू. ते का ब्या किंवा त्या का बी होतं. खासा उपसलं कणगी तुंगी चालली बिहारला. आणि खत? हा खत उरलं बुचक्याचं. नाही खत असतं तर आली तरी असते. गहू झाले नसते, गावरान होते ते. आग पडली असते वावरला. आग पडली असते, बरोबर आहे. आज बी हे गहू आणून तुम्ही इथं असं दिवाळीच्या अव्वल दिवाळी लटपटीत वावर तयार पाहिजे. मात्र अव्वल आवटीचं नांगरेल बारीच्या पाळ्या देत आणि मग पेराचं गहू दिवाळी झाल्यावर शिपून देत होते का कशी का? मोगड्या पेरीत होते टिपणी ना. टिपणी पेरीत होते. मग मोगडे होते, मोगडे 2 पानाचे. आणि तिकडून याचं तिकडून वळीला मोगडा वळीला 2 पानाचाच राहते तो मोगडा. तिकडून मोगडा वळीला का असा आणलेला का तिकडून वळेल मग फोडपट्टी एक मजी पण एक बाजून पण. आणि मोगडा बळीरामपेक्षा जास्त गोष्ट होता. इतका दाना खोल जात होता खाली. नुसता गहू उगून आला रे आला गहू. नुसता उगून आला पाहिजे. पाण्याची गरज नाही, काहीच नाही. कळडी तशात ते भाजी खावडतो. कळडीची का? नाही भाजी. ज्वारी बी तवाच पेराच्या. एवढं मग तीच बेर एवढं पण ज्वारी. त्यात मग तयार करायचे कसं करायचे मग? काय गहू का मग हे गड्डी काय ते नवले जळ विकून काय याचे? वल्ल्यात हां ते उकरले का ते वल्ल राहते. आणि मग शेण शेपडाचं फिरायची बैल त्याच्यावर. खळं तयार करायचं. हा खळ. मग पोते खाली कशी न्यायची मग? हा खाली कशी न्यायची? गाडवं गाडवा. धामणगावचे कुंभार हम्म. आणि
हा ती धामणगावचीच कुंभार होती भाऊ. भाड्यानं समजा द्यायला भाडं द्यायचं. 100 रुपये हे होते 100 गाड होते त्याच्याकडे अच्छा. सगळे सगळे पुरे टोटल आपल्या गावाचे वावळ नांदरी त्यानंच गहू उतरायचे पुरे गहू आपल्या खळ्यावर खाली जे नेत होते तयार करायला ते असं निब्बर कळ आज जागेवर पाता आणायच्या सोडून द्यायचं आणि पाता आणायचं. तेव्हा देवी एकाच ठिकाणी होती की 2 ठिकाणी? एका ठिकाणी इकडं अलीकडे नव्हती. अलीकडे नव्हती का? भांडणं झाली कोणचे वावळ नांदरीची वागळ नांद्रेचे का? त्याने इकडे घेतली. दोन्हीकडे 2 देवीचं मंदिर झाले. मग आपल्याला काय 2-2.5 क्विंटल गहू याची वाट्या आपल्याला का? आपल्या एका घराला एक घर म्हणजे कोणतं आसरू बाबाचं आणि म्हातार बाबाचं एक घर एक घर काय पिनाथ बाबा काशनाथ नाना हा. आणि आपले म्हणजे दादा. म्हातार बाबाचा होता रायसिंग पाटील. हां हो हं, रायसिंग पाटलाचा एक हिस्सा हं, आणि सटवा बाबाचा एक हिस्सा हं. आणि बोजी बाबाचा एक हिस्सा 3 म्हातारी सख्खे भाऊ. आणि आपल्या हिश्श्याला किती? 2-2.5 क्विंटल. हा तर मग आपल्या 2.5 क्विंटल म्हणजे 5 हिस्से. 2.5 क्विंटल मध्ये 5 हिस्से. काशनाथ नाना आणि गोपीनाथ बाबा. हा हं, हं. आणि आपली 3 म्हातारी. पुरात होते पण एवढे त्याने. अरे तेच पुरत होते आणि ते सणावाराला 1.5 2 शेरचं दळण केलं. अरे आताची गोठ रे पाहुण्याबरोबर एक माणूस जेवत होता. चपाती. हा एक माणूस पाहुण्याबरोबर आणि आता रोज चपाती आहे. खायला कोण त्याला मी तर नाही खाऊ राहिलो हं. कधी आणि पाहिलं ना खाऊच नव्हती हो. गहूच नव्हते नाही का? बाजऱ्या हा. आणि ते हुलग्याचे काय हुलगे याचे का? नाही तर हुलगे मठ इथं हा? इथं नाही आली नाही का? अरे भाऊ बाजऱ्या काय पुरत होत्या बाजरी नांगटी काढूच तर बाजऱ्या पुरत कामन दाणे सगळं आवडत होती. कामंदाने संगत आवडत होते. कामन दाणे सगळं आवडत कामंदाने संघच आवडत. शेवटच्या वाक्यामध्ये विनोद जरी वाटत असला ना पण ह्या शेवटच्या वाक्यामध्ये जुन्या काळातल्या लोकांची गरिबी दडलेली आहे. दाणे पुरत नव्हते. हुलग्याच्या घुगऱ्या शिजून खाल्ल्या. झाडाचा पालासुद्धा जुन्या लोकांनी खाल्लेला आहे कारण की अन्न पुरत नव्हतं. आणि ही सत्य परिस्थिती आहे. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथून पुढं डेली व्हिडिओ येतील. धन्यवाद. जय शिवराय.